टेढ़े मेढ़े चल रहे पर मेरे नहीं चल रहे. हेलो गाईज. तर मी काही बोलतच नाही. तू कुठं हेलो गाईज म्हणशील तरी तुझं ऐकून नाही येणार आहे. रक्षिता मेरे 2 कुरकुरे ले आएगी वहां से. हाँ बस ये रिकॉर्ड करने के बाद. तो गाइस सुनो मेरी बात. अरे रूम बंद झाला. मला एक व्हिडिओ बनवू द्या ना. मेरे को कुरकुरे लाके दे दे. तर मित्रांनो हे बघा मी खूप बिझी होते मागच्या काही दिवसांपासून. तर माझा एक पण व्हिडिओ नाही आला. म्हणून मी आज डिसाईड केलाय की कारण की आमची आजची 15 उद्याची 16 उद्यापासून आमची गॅदरिंग आहे. तर मी व्हिडिओ बनवणं सुरू करणार वापस. व्हिडिओ बनवावं अशी माझी इच्छा झाली. आणि मग संध्याकाळचे आय थिंक 1 वाजून झाले आता. आणि इथं हे काहीतरी काम चालू आहे स्टॅम्प पॅडचं. काय थंब मारणं कुठे स्टॅम्प मारणं ज्याच्यात या गधड्या पुष्पकनी इंक नाही आणली आहे. इंक सांगितलं त्याला दुपारपासनं की इंक घेऊन ये, तरी त्याला जे हगायचं तो हगला. ते पण पातळ. हे बघायचं पाणी आहे. जास्त झालं यार. गाईज हे बघा हे इथे कॉमन रूम मध्ये हे चालू आहे. तिकडे पण आर्ट कमिटीचं आर्टचं काम चालू आहे. किडनी स्टोन अरे गोटी निघत मग. हे घाल. तर तिकडे अरे नाही मागून शांत. समोरून निघते. शांत. आणि तिकडे आर्ट कमिटीचं बनवणं चालू आहे. आता मी तुम्हाला तिकडचं दाखवतो. ते सोडा जा कुरकुरे. तुम्ही माझी रूम बघू शकता. इकडे हे लोक असले पडलेलेत, पडून कामं करायलेत. इकडे मी आणि इकडे दुसऱ्या रूम मध्ये हे लोक पण आहेत. ऑफकोर्स हे कसे पडलेले ते चांगले नाही पडू नये सध्या. मुलगी 1 तासापासून या डॅझलर वरती काम करत नाही माझी बनव मग स्वतः बनव. आता याच्या पुढे मी कोणता स्पॉट हात नाही घेतो. 3 बनवले ते 3 पेंट होते. आता याच्या पुढचे सगळे ऋतिका बनवणार. ठीक आहे बाय. आता मी झोपायला चालली. बाय. नो इथं भावना बिचारी, निकीचं नाव नाही घेणार मी. तिने मला बिचारीवालं नाही. भावना बिचारी पेंट करायली. राशी पण बिचारी पेंट करायली. आता वाजत आहे 3. मी मगाशी दाखवलं होतं 1 वाजता आणि मी तिकडे होती स्टॅम्पचे रोज डेचे ते टप्पे मारत. आता मी इकडे आणि मी मगापासून इथे 1-2 तास झाला. 1.5-2 तास झाला मी इथेच आहे. इथेच. आता माहित नाही झोपू कधी, उठू कधी, पण काहीतरी करू. माहित नाही झोपणार की नाही, पण मला एवढं माहिती मी झोपणार आहे. मी माझ्या स्पोर्ट्स कमिटीला पण आता झोपवणार आहे कारण की त्यांना उद्या मॅचेस घ्यायचे. तर मित्रांनो दरवेळेस सारखं मित्रांनो पासून चालू करते. हे बघा काल मी रात्री व्हिडिओ चालू केला होता 12च्या नंतर, पण आज सकाळी मी एवढी क्रॅक झाला, तुटला. जाऊ द्या सोडा. हे आपलं विषय नाही. आपला विषय हा आहे की काल रात्री मी 3 वाजता 2 वाजता 1 वाजता जेवढ्या बी वाजता व्हिडिओ चालू केला होता. आणि आज पण मी व्हिडिओ घेणार होती. पण असं झालं की मी आज सकाळी जेव्हापासून उठली घरी मम्मीला बोलली आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेली. मार्केटमध्ये सगळं सामान जे पण गॅदरिंगसाठी लागते ते आणायला गेली. आणि मग तिथे एवढी बिझी झाली की 12 वाजतापासून डायरेक्ट 5 वाजता वापस आली. 5 वाजता वापस आल्यानंतर आता मी सगळं सामान कॉलेजमध्ये ठेवून 5:30 वाजता हॉस्टेलला आली. आणि 15-20 मिनिट आराम करून आता अंशू मला घाई करताय चलायला, म्हणून आता मी घाईघाईत हा व्हिडिओ बनवत आहे. आणि मग आता पुन्हा गॅदरिंगचा मी व्हिडिओ काढायला जाणार. गॅदरिंगचा आम्ही आर्ट गॅलरीचं जे काही असतं ते लावायला, रांगोळी काढायला. बिचारा आमच्या अंशुला 2 रांगोळी, म्हणजे अंशुला फक्त नाही सगळ्यांना सामाला 2 रांगोळी काढायचं आहे. आणि आमच्याकडे उभं घालायला कपडे नाही आहे, ते पण घ्यायचे आहे. आणि मी त्यात मधात ना गॅदरिंगच्या कामाच्या मधात 20 मिनिट काढून माझं पण एक ॲक्युरेट 20 मिनिटात मी माझं काम केलंय.
अर्चनाला फोन आलाय. कुठं होती मी मला आठवत नाही, पण हा आता आम्ही चाललो कॉलेजमध्ये जाऊन सगळं सामान काय सगळं पटपट आठवलं तर पाहिजे काय बोलायचंय. रांगोळी काढणार, गॅदरिंगची सगळी तयारी करणार. आणि आज आमचं मला असं वाटतं की ते आहे जागरण आहे रात्रभरात आणि उद्या घालायला आम्हाला कपडे नाहीये, ते मेन गोष्ट आहे. आणि 20 मिनिटात आज मी गॅदरिंगच्या कामात 20 मिनिटं काढून मी माझे काम केलं आहे. ये निकीने मला तिच्या घरची साडी आणून दिली, मी त्याच्यावर ब्लाऊज शिवून आणलाय, ते पण 20 मिनिटात. एवढं कोणी फास्ट काम करते का? रेडीमेड ब्लाऊज होता तो. हा तर 20 मिनिटात घेऊन फिटिंग बी करून आणलंय. चला बाय, आता कॉलेजला भेटू, बाय. तर हे बघा मित्रांनो, हे लोक असे काहीतरी कामं करून राहिले आणि हा पुन्हा अरे वा 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 मी काहीतरी घेतलंच नाही मी तुला. ओके ही ही. तर मित्रांनो, दरवेळेस सारखं मित्रांपासून चालू करत आहे असं काही नाही. तर आता आम्ही ना इथे अंदर ते आर्ट गॅलरीचं ते सगळे बाकीचे बघून राहिले. मी आणि अंशू इथं बस ते रांगोळ्याचं ते सगळं घेऊन बसलो आहे. आता रांगोळीची स्केच काढणार, मग रांगोळी बनवणार, इथून सुरुवात होणार. मग ही रांगोळी झाल्यावर आम्हाला खाली पण एक रांगोळी काढायची, ती रांगोळी काढणार. जस्ट आता आम्ही बसलो आहे. पुढं बघा आमची रांगोळी कशी बनते. ठीक आहे, बाय. मित्रांनो, आमची ही रांगोळी बनवून रेडी झाली आहे. इथं असे कलर टाकून रेडी झालं आहे. आता आम्ही जेवण करूया. आता आम्ही जेवण करूया आणि मग नंतर थोड्या वेळाने भेटूया. आणि इकडे फोटोशूटिंग पण चालू आहे. मित्रांनो, ही आमची रांगोळी बनली आहे आणि बॉर्डर्स पण थोडं चालू केलं, तर पण नंतर मग हाँ तो ये वाली रंगोली होगी. नीचे एक रंगोली निकालनी होती और नीचे रंगोली निकालने चले गए. और हमारे क्लास के बॉयज़ हॉस्टल चले गए. उनके सीनियर का फेयरवेल, मतलब सीनियर मोस्ट बैच का फेयरवेल था. तो और फिर यहाँ पे भी सशा और वैशाली रंगोली के कलर डाल रहे. इधर आर्ट गैलरी का ऐसा काम चल रहा है. ऐसा काम चल रहा है. और उधर ऑडिटोरियम में भी है, चलो देखते हैं. ये भावना के पीछे पीछे जाएंगे. और ये देखो, ये इधर भी ऐसे लगाया हुआ है, वेलकम लगाया हुआ है, ये लगाया हुआ है रुद्रांश. और ये ऐसा हमारा ऑडिटोरियम है, मानिनी बाल बनाते हुए. और यहाँ पे चिपका चुपकी कर रही है सब. इधर भी चिपकाना पड़ता है आर्ट का. तो बस हो गया. बोलो एक बार, फिर से हाय बोलो ऐसे. हेलो. और ये हमारा ऑडिटोरियम है, ऐसा ही है. बस अभी मैं नीचे जाऊंगी, नीचे का रंगोली देखने. इसे कहते हैं डेडिकेशन. बाय बाय. तर माहिती आहे का तुम्हाला काय झालं? माझी रात्री तब्येत खराब झाली होती. मग मला गुंजांनी घरी सोडून दिलं. घरी सोडून म्हणजे आमचं घर म्हणजे आमचं हॉस्टेलवर सोडून दिलं. आणि मग त्याच्यानंतर यांनी 4 वाजता आले आणि मी म्हणजे इथलं सगळं आवरून हे 4 वाजता आले. 8चं रांगोळीचं सगळं आवरून. आणि त्याच्यानंतर मी आज सकाळी उठली, पुन्हा माझी तब्येत खराब झाली, वॉमिटिंग वगैरे झाली. आणि हे सगळे 9 वाजता इथं 8 वाजता येऊन रेडी. आणि मी आता 10 वाजता आली आहे. आणि सध्या प्रोग्राम चालू झाला नाही आहे. सेमिनार चालू आहे ज्या 301मध्ये आम्हाला घ्यायचं आहे, कॉम्पिटिशन वगैरे. तिथं सेमिनार चालू आहे. काय म्हणा, आता 10:30 वाजता चालू होणार आमचा प्रोग्राम. ये लोग सारे ये हमारी रंगोली, ये अंशुला. कुठे
पूर्ण अशी रूम पहिले रोजमध्ये बेंचेस लावून होते आणि आम्ही गर्ल्स मी आणि एक मल्हार थोड्या वेळासाठी इप्सित आलता त्या सगळ्यांनी मिळून आम्ही हे बेंचेस लावून घेतले. आमच्या क्लासचे पोरं थोडे काही कामाचे नाही आहे, म्हणजे जिथं मॅन पॉवर लागत असते तिथं ते येत नाही. काय म्हणा सोडा, म्हणजे असं एकदम इंटेन्शनल नाही म्हणतो पण तरी तर माझी तब्येत खराब आहे तरी पण मी एक हळूहळू बेंच लावला आणि ये देखो ये बाद में आया है, सब होने के बाद देखने आया है कि क्या लगना बाकी है. कुछ फायदा है बाद में आके, नहीं ना मर्सी इसका. आमची रांगोळी विकणारी बाई. अरे बापरे, लई झूम मध्ये घेतला मी तुला. आणि काही अंदर काहीतरी चालू झालाय सगळं मस्त गोडा आहे पण काहीच चालू झालं नाही. रांगोळी चालू होतपर्यंत नोकरी चालू नाही होऊ शकत. फेस पेंटिंग थोडं बहुत चालू झालं आहे, थोडं बहुत फेस पेंटिंग चालू झालं. फेस पेंटिंग सगळं चालू झालं. आराम बड़ी भीड़ में तू बहुत अच्छे से दिख रहा है. ये बड़ी भीड़ में ये सब कुछ भीड़ में कोई समझ में नहीं आएगा क्या कहाँ क्या चल रहा है. ऋतिका तो हम देखने जा रहे हैं. मैम थोड़ा ब्रश पकड़ा. नहीं आप भी आइए ना मैम, पेंटिंग करते हुए निकाल रहे हैं. सृष्टि मैम देखो ना, एक और कप पानी आ गए. मैम अनुजा मैम चालू आहे, रंगोळी चालू आहे. हां काहीतरी तुला काय बोलायचं. छान चाललंय. जजिंग चालू आहे सध्या कुकरीची. सगळे मागून इकडून खायला लागले. तो ये मेरी बड़ी इसने क्या बनाया तुमने? रगड़ा पैटीज. जोर से बोल, आवाज नहीं आ रहा. अभी आज हमने बनाया रगड़ा पैटीज जो हमारी प्यारी मैम को सर्व करने वाली है. देख लो फ्री में. सगळे तिकडे या बाजूला सिमरन मॅम लागल्या, सगळे भाग्यश्री मॅम, ज्युनियर्स सगळे कुकरीच्या कॉम्पिटिशनसाठी. आम्हाला खायला काहीच नाही भेटणार. भेटलं तर भेटलं, नाही तर नाही. आम्हाला खायला नाही भेटणार. आमची कुकिंगची तर जजिंग झाली आहे पण आज सुंदर आहे बघा. यांनी कसं रंगवलंय सगळं. काही बोललं नाही, कोणीच नाही काढलं. मी पण नाही काढलं. मी तर दिसत नाही. बघा दिसत असेल तर मला इकडून काहीच नाही. अंशुना पण काहीच नाही. आम्ही बिझी आहोत सध्या आमच्या कामात. कुठे कसं दिसतंय की खूप पतड घासलेलं लावलाय का? नाही ठीक है. क्या निकाला है पर तूने कुछ निकाला ही नहीं है फेस पे. क्यों लगाया तुझे? मी तुम्हाला आता कुकरीचं तर दाखवलं थोडं बहुत. आता जर तुम्हाला आवाज येत असेल तर मी तुम्हाला रांगोळीचं थोडंसं दाखवतो. शब्द सुन राहिली आहे माझ्या फोनमध्ये. हे एक रांगोळी काढली आहे, ते इकडे रांगोळी काढली आहे, इकडे सिनियर्स काढून राहिले आहे. ऐसा जख्म दिया है जो हर हसीन चेहरे से अब ये दिल डरेगा. हम तो जान देकर यूं ही मर मिटे हैं. सुन लो ए हसीनों ये हमसे अब न होगा. ऐसा है जो ना फिर भरेगा. तैयार हो जाइए अपनी मेमोरी, सुर और बॉलीवुड नॉलेज का टेस्ट देने के लिए. द सॉन्ग फॉर सरगम स्टार्स इज हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे. आपके क्या तुम्हाला आमचा फायनली गाईज माझी फेस पेंटिंग झालेली आहे. मला अतिशय जास्त आवडली आहे. तुम्हाला आमचा आवाज येत आहे की नाही आम्हाला माहित नाही. बॅकग्राऊंड मध्ये गाणं चालू आहे पण आमची अंताक्षरी आजची झाली. आजचा पूर्ण दिवसाचा प्रोग्राम
शांत